झी 24 तास एक पाऊल पुढे। सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याच्या आरोपावरून विधानसभेत गदारोळ झाल्यानं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय। तसंच आमदार निलंबनावरूनही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सिंचनावर चर्चा झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी विरोधकांनी विधान भवन परिसरात केली। तर विधान परिषदेतही सभागृहातच विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलं। सिंचन आणि आमदार निलंबन हे मुद्दे विधान परिषदेत देखील गाजतायत। त्यामुळे परिषदेचं कामकाज देखील 1:30 वाजतापर्यंत तहकूब करण्यात आलं। विधानसभा दिवसभरासाठी तहकूब झाली असताना आज विधान परिषदेत कामकाज तरी चालतं का हा प्रश्नच आहे। अधिक माहिती घेऊया, दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दीपक, विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर विधान परिषदेचं 1:30 वाजतापर्यंत तहकूब केल्याची माहिती आहे, काय नेमका प्रकार घडला आज? पंकज, विधान परिषदेमध्ये सिंचनाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक आहेत। मागील आठवड्यात सुद्धा शेवटचे 3 दिवस याच मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक होत सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती आणि सरकार सिंचनावर चर्चा होत येत नाही असा विरोधकांचा आरोप आहे। आज पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये याच मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमकपणा कायम ठेवला। तर दुसरीकडे विधानसभेमध्ये आमदारांचं जे निलंबन झालं होतं, प्रवीण दरेकर यांचं मागच्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शुक्रवारी जे निलंबन झालं होतं त्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली आणि सत्ताधारी पक्ष हे विरोधकांची मुस्कटदाबी करते असा आरोप विरोधकांनी केला आहे। वारंवार विरोधी सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा वेलमध्ये येत असतात, सरकार विरोधात घोषणाबाजी करत असतात अनेकदा। तर त्या सत्ताधारी कारवाई होत नाही, पण फक्त विरोधी पक्षांच्या आमदारांवर होते, निलंबन विरोधी पक्षांच्या आमदारांचे केलं जातं। पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी महाराष्ट्राकडे सुद्धा फक्त विरोधी पक्षाच्या आमदार समावेश होता। नक्की दीपक, या 2 मुद्द्यावरच आज विरोधक आक्रमक झाले। आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न असेल किंवा सिंचनावर चर्चा करा, या 2 मुद्द्यावर विरोधक आजही आक्रमक होते। विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर विधान परिषदेचं कामकाज 1:30 वाजतापर्यंत तहकूब करण्यात आलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।